नमस्ते. ऋतुचक्र या घटकावरती आधारित म्हणजेच ऋतूंची माहिती सगळ्यांना माहीत असावी. इयत्ता 5वीच्या वर्गासाठी आपण लक्षात राहण्यासाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेला लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. एक कृतीयुक्त म्हणजे थोडक्यात उपक्रमशील असा हा भाग आहे. बघा, हे कारण ऋतू हे भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचे ऋतुचक्र आहे. याच्यामुळं जीवनशैलीवर आपल्या सण असतील, निसर्ग असेल याच्यावर परिणाम होतो. हे आहेत मुख्य ऋतू आणि हे बाकीचे आहेत, हे गोल आतला गोल आहे तो उपऋतू आणि बाकीचे त्या ऋतूमधील महिने आहेत. ओके. 3 ऋतूतील पहिला ऋतू म्हणजे उन्हाळा. सामान्यपणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात उन्हाळा असतो. उन्हाळ्यामध्ये कडक ऊन व तापमान जास्त असल्याने कडक ऊन पडते व घाम जास्त येतो. उन्हाळ्यामध्ये 2 उपऋतू आहेत. उन्हाळा या मुख्य ऋतूमधील पहिला उपऋतू वसंत. वसंत या उपऋतूमध्ये झाडांना नवी पालवी फुटते व सर्वत्र वातावरण प्रसन्न होते. वसंत ऋतू या ऋतूलाच ऋतुराज असेही म्हणतात. वसंत ऋतूमध्ये 2 मराठी महिने येतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्रात नवीन वर्षापासून या दिवसापासून सुरू होते. या महिन्यात रामनवमी आणि हनुमान जयंती येते. वसंत ऋतूतील दुसरा महिना वैशाख. वैशाख महिन्यात अक्षय तृतीया हा मोठा सण असतो. तसेच या महिन्यात शिवजयंती व बुद्ध पौर्णिमा येते. उन्हाळा ऋतूतील दुसरा ऋतू म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत कडक ऊन असते, उष्ण हवामान असते, उन्हाळ्याचे दिवस असतात. ग्रीष्म ऋतूत मराठी महिने 2 आहेत. ग्रीष्म ऋतूतील तिसरा महिना मी आहे ज्येष्ठ. ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात. मी आहे आषाढ. महिन्यात आषाढी एकादशी येते. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. मुख्य ऋतूतला दुसरा ऋतू पावसाळा. साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात पावसाळा असतो. मागे पावसाळ्यात 2 उपऋतू येतात. पावसाळ्यातील पहिला उपऋतू वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडतो, पण हा पाऊस शेतीसाठी महत्त्वाचा असतो. माझ्या मागील या ऋतूमध्ये मराठी 2 महिने येतात. श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन येते. तसेच नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण येतात. मी भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी, गौरी पूजन, अनंत चतुर्थी हे सण येतात. मी आहे पावसाळ्यातील उपऋतू शरद ऋतूत शुभ्र चांदणे स्वच्छ आकाश असते, चांदणे पडते, सणांचा काळ असतो. माझ्या मध्ये 2 मराठी महिने येतात. शरद महिन्यातील पहिला महिना आश्विन महिन्यात 9 दिवस नवरात्र उत्सव असतो. तसेच दसरा व कोजागिरी पौर्णिमा येते. जोरात. मी आहे शरद ऋतूतील दुसरा महिना कार्तिक महिन्यात बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा तसेच लक्ष्मीपूजन व भाऊबीज आणि या कार्तिकी एकादशी व तुलसी विवाह आणि त्रिपुरी पौर्णिमा येते. मुख्य ऋतूतील तिसरा ऋतू म्हणजे हिवाळा. साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यात हिवाळा असतो. हिवाळ्यात 2 उपऋतू आहेत. पहिला उपऋतू हेमंत ऋतूत थंडीची चाहुले लागते. माणसांच्या शरीराला ऊर्जा मिळते.
हेमंत ऋतूचं 2 मराठी महिने. टाक. मी हेमंतामधील मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी व पौर्णिमेला दत्त जयंती येते. टाक. मी हेमंतमधील पौष महिन्यात मकर संक्रांती येते. या दिवशी एकमेकांना तिळगुळ देतात. मी हिवाळ्यामध्ये या महिन्यात हिवाळ्यात खूप थंडी असते. लिंबू वर्गीय फळे खाल्ली जातात. झाडाची पानगळ होते. शिशिर महिन्यात 2 मराठी महिने आहेत. शिशिर ऋतूत 2 मराठी महिने असतात. शिशिर ऋतूतील मी माघ महिना शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती येते व वद्य चतुर्थीला महाशिवरात्री येते. शिशिरमधील मी फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला होळीचा सण येतो. वद्य पंचमीला रंगपंचमी येते.